ओम. परिवर्तन बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. 30वा अध्याय. मनुस्मृती, रामायण, महाभारत तसेच गीता इत्यादी ग्रंथांच्या संबंधातील भ्रांतींच्या निवारणासाठी परिवर्तनकारी कार्य. मानवजातीचे आरंभिक संविधान आहे मनुस्मृती. सृष्टीच्या निर्मितीनंतर जेव्हा मनुष्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली, तेव्हा मनुष्यांच्या आपापसातील व्यवहाराकरिता अनेक नियम ठरविण्याची गरज जाणवली. तेव्हा वेदांचे सशक्त ज्ञाते महाराज मनू यांनी मनुस्मृती लिहून त्या अभावाला दूर करण्याचे महत्तर व गुरुत्तर कार्य केले. माणसांच्या नवीन वसाहती निर्माण झाल्या, जिल्हे बनले, उपजिल्हे बनले, कार्य वाढत गेले. काळाबरोबर मनुस्मृतीचे प्रचारकही बनले आणि त्यांनी तिचे ज्ञान सगळ्या जगात पोहोचवले. आज आम्ही गर्वाने म्हणू शकतो की जगभरातील जितक्या देशांची संविधाने बनली आहेत, त्यांचे मूळ त्यांची मनुस्मृतीमधूनच ग्रहण केले आहे. महाभारत युद्धात झालेल्या विनाशानंतर काळाबरोबर या ग्रंथामध्ये देखील स्वार्थपूर्ततेसाठी प्रक्षेप म्हणजे मिसळ करून घेण्यात आले, ज्यामुळे समाजामध्ये जन्मजात वर्णव्यवस्था तयार झाली. समाजात उच्च नीचता व अस्पृश्यता अशा प्रकारच्या कुप्रथा निर्माण झाल्या. महर्षी दयानंद मुळात झालेल्या चुकाकडेच लक्षपूर्वक पाहत होते. त्यांनी मुळात झालेल्या चुकांना ध्यानाने जाणले आणि त्यांची कारणेही समजून घेतली. महर्षींनी हे चांगल्या प्रकारे समजून घेतले होते की मानव जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये मनुस्मृतीची किती सार्थकता आहे, परंतु अर्थाच्या अनर्थाने तिला पूर्णपणे नाकारण्यासाठी आमच्या समाजाला विवश केले. महाभारत व रामायण इत्यादी भारतीय संस्कृतीच्या ऐतिहासिक ग्रंथसुद्धा काल्पनिक असल्याचे सांगितले जाऊ लागले होते. ऋषी दयानंदांनी स्पष्ट घोषणा केली की मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम व योगीराज व श्रीकृष्ण हे वैदिक धर्माचे महान अनुयायी आणि वैदिक संस्कृतीचे आधार पुरुष आहेत. त्यांनी मनुस्मृती, रामायण व महाभारत यांना भारतीय संस्कृतीच्या मूळ स्तंभांच्या रूपात स्थान दिले आणि सांगितले की महाभारत इत्यादी आमच्या सांस्कृतिक मूल्यांचे आधार आहेत आणि मनुस्मृतीचे प्रत्येक वाक्य सभ्य समाजाचे निर्माण व संचालनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी जेव्हा आपला कालजयी ग्रंथ सत्यार्थ प्रकाश लिहिला, तेव्हाही त्यात अनेक उद्धरणे देताना सर्वाधिक उदाहरणे, संदर्भ, रेफरन्स मनुस्मृतीचीच दिली आहेत. ज्या मनुस्मृतीची मान्यता जवळजवळ समाप्त होण्यास आली होती, त्याच मनुस्मृतीला, जी विक्षेपांनी मुक्त असेल तिला पुष्कळ महत्त्व देऊन तिची प्रतिष्ठा वाढविण्याचे कार्य पहिल्यांदा ऋषी दयानंदांनीच केले. श्रीकृष्णावर ज्या प्रकारे लांछने लावून साहित्याची षड्यंत्रपूर्ण रचना करण्यात येत होती, दयानंद त्यामुळे व्यथित होते. ते लिहितात, पहा, श्रीकृष्णांचा इतिहास महाभारतात अत्युत्तम आहे. त्यांचे गुण, कर्म, स्वभाव व आचरण आप्तपुरुषाप्रमाणे आहेत, ज्यामध्ये कोणतेही अधर्माचे आचरण श्रीकृष्णजींनी जन्मापासून मरणापर्यंत वाईट काम काहीही केले असेल असे लिहिलेले नाही. आणि ह्या भागवतवाल्याने अनुचित वाटेल ते दोष लावले आहेत. दूध, दही, लोणी इत्यादींची चोरी व कुब्जा दासीशी समागम, परस्त्रियांसोबत रासमंडल क्रीडा इत्यादी मिथ्या दोष श्रीकृष्णजींवर लावले आहेत. हे वाचन करून व इतरांना वाचून दाखवून, ऐकवून अन्य मतावलंबी लोक श्रीकृष्णजींची पुष्कळ निंदा करत असतात. जर हे भागवत नसते तर श्रीकृष्णासारख्या महात्म्यांची खोटी निंदा का झाली असती?
हे ग्रंथ लिहिणाऱ्यांनी तर ऐतिहासिकता व अभिमान यांची पूर्ण काळजी घेतली होती, परंतु नंतर यात अनेक प्रक्षिप्त नकली श्लोक जोडून यांचे मूळ खराब करण्याचे षडयंत्र तर झालेच, सोबतच त्यांची व्याख्या करणाऱ्यांनी चुकीची व्याख्या करून यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावून टाकले. अशात ऋषी दयानंदांची फार मोठी कृपा झाली की त्यांनी यांना वाचण्यास योग्य, मानण्यायोग्य व तत्कालीन इतिहासाचे महान ग्रंथ असल्याचे सांगितले आणि त्यांना मनुष्यांचे मार्गदर्शन करण्यास योग्य म्हटले. जर ऋषी दयानंदांनी या ग्रंथामध्ये झालेल्या भेसळीचा पर्दाफाश केला नसता तर आणि त्यांचे विद्वान शिष्यांनी या ग्रंथामध्ये झालेली भेसळ काढून शुद्धीकरण केले नसते तर हे ग्रंथ खरोखरच आपले नैतिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रभाव अगदी गमावून बसले असते. अशी स्थिती रामायण, महाभारत, मनुस्मृती आणि वेदादी ग्रंथांसोबत झाली होती. आज जर युवा मंडळी यांना ऐतिहासिक ग्रंथ मानण्यास तयार नसेल तर त्याचे मूळ कारण त्यात झालेली भेसळ किंवा चुकीचे अर्थ हीच वास्तविक कारणे आहेत. ज्या ग्रंथांना शिक्षित समाजाकरिता अशिक्षितपणाचे प्रतीक म्हणून दाखवले गेले होते ते ग्रंथ आज जगात सन्मान व चर्चेचे विषय बनलेले आहेत. हीच आहे परिवर्तनाची क्रांती.